नमस्कार. आज आपण बघतोय स्वाध्याय. पण त्याच्या आधी आपण गेल्या वेळेचं थोडंसं पाहू. कारण गेल्या वेळेला आपण तपाविषयी बोललो. चहा घेता घेता सहजच आपलं यम चालू आहेत आणि नियमांमध्ये शौच, तप, स्वाध्याय. तपामध्ये मुख्यतः शारीरिक, मानसिक, वाचिक शुद्धी ही अभिप्रेत आहे. त्यामुळे जेणेकरून काया वाचा मनाची शुद्धी होईल अशा प्रकारचं वर्तन, हे शिक्षण असेल, अनुभव घेणं असेल, गुरुकडनं शिकून घेणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तपामध्ये येतात. आणि काय की तप हे स्वतः करावं लागतं आणि त्याच्यातनं अनुभव संपन्न व्हायला लागतं. त्यामुळे जगाचा प्रवाह कुठे आहे, आपण काय शिकायला पाहिजे, कसं शिकायला पाहिजे, या आणि आणखीन कुठलं ज्ञान आत्मसात करायला पाहिजे, याबद्दलचं ज्ञान होतं, त्याच्याबद्दलची जाणीव होते आणि ती उत्तरोत्तर आतमध्ये रुजते आणि त्यातून खरं म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक ही शुद्धी होत असते. आणि त्यामुळे प्रावीण्य येतं. आणि इथे आपण योगाचा विचार करतोय, त्यामुळे ते मन, ते चित्त हे मुख्यतः आत्मज्ञानासाठी सिद्ध होतं. त्यामुळे आत्मज्ञान होण्यासाठी जी मनाची पार्श्वभूमी पाहिजे ती या तपामुळे सिद्ध होते. आणि त्याच्यानंतरचा स्वाध्याय. स्वाध्याय याचा अर्थ स्वतः केलेला अभ्यास. आज त्याला सेल्फ स्टडी म्हणतो आपण. आणि सेल्फ स्टडी याचा अर्थ तो तपातनं काही गोष्टी मिळालेल्या आहेत, काही इनपुट्स मिळालेले आहेत, त्याच्यावर स्वतःचं चिंतन व्हायला पाहिजे, त्याच्यावर स्वतःची भूमिका ठरवायला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला पुन्हा तप हे उत्तरोत्तर सूक्ष्म सूक्ष्म करत जायला हवं, जेणेकरून पुढे आत्मज्ञानासाठी ते उपयोगी होऊ शकतं. आणि त्यासाठी हा स्वाध्याय महत्वाचा आहे. आणि त्यामुळे तपाने काय होतं, इंद्रिय शुद्धी होते, मनशुद्धी होते, चित्तशुद्धी होते. आणि स्वाध्यायामुळे काय होतं, देवतांची दर्शनं होतात, देवतांची कृपा प्राप्ती होते. आणि त्यामुळे स्वाध्याय याला पर्याय नाही. त्यामुळे तप पाहिजे आणि स्वाध्यायी पाहिजे. त्यामुळे आपण शौच, संतोष, तप आणि स्वाध्याय 4 नियम आपण पाहिले, जे स्वतःच्या उत्तरोत्तर उत्कर्षासाठी आणि उत्तरोत्तर जाणीव सूक्ष्म करण्यासाठी जे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण आत्मज्ञानासाठी म्हणजे समाधीसाठी अधिकाधिक तयार होतो. आणि त्यातूनच काय साध्य होतं, तर ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान याचा अर्थ जे ईश्वराने दिलंय त्याच्याबद्दल कृतज्ञ राहणं आणि तरी सुद्धा आपले नियम चालू ठेवणं, म्हणजे तप चालू ठेवायचा, स्वाध्याय चालू ठेवायचा. आणि ईश्वर प्रणिधान याचा अर्थ असा की जे दिलेलं आहे ईश्वराच्या कृपेने आणि माझ्या कर्माच्या अनुषंगाने मिळालेलं आहे, तर ते महत्वाचं आहे. आणि ते वाढेल कसं, अधिकाधिक सूक्ष्म कसं होईल, त्यासाठी काय करायला पाहिजे, तर ईश्वराची आराधना करायला पाहिजे. आणि त्यासाठी सतत चिंतन, मनन, निधिध्यास आणि मग काय होतं, साक्षात्कार. त्यामुळे या 5 यम आणि नियमांमुळे मन हे उत्तरोत्तर सूक्ष्म होतं, उत्तरोत्तर प्रगल्भ होतं आणि आत्मसाक्षात्कारासाठी ते सिद्ध होतं. जय जय रघुवीर